ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांची आज पंढरपूर येथे बैठक झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने 4 मागण्या आम्ही सरकारपुढे मांडलेल्या आहेत। प्रथमतः मागणी आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवरती धनगर समाजासह एनटीतील सर्व अ ब क ड लोकांना 30 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पंढरपूर येथील 10 कोटी रुपयाचं अहिल्या भवनचं बांधकाम करून तिथे विद्यार्थी मुलामुलींच्या राहण्याची हॉस्टेलची सोय उपलब्ध करून द्यावी। पंढरपुरात राज्य शासनाने 10,000 कोटी आणि 2,000 कोटी हे दोनदा घोषणा केली 2017-18ला, पण अद्याप धनगर समाजाच्या खिशात रुपया सुद्धा आला नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। घरकुल योजनेतील अनेक त्रुटीसह आमचे गरीब धनगर समाज बांधव हे या प्रक्रियेपासून बाहेर आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी येत्या अधिवेशनामध्ये याचा गंभीरपूर्वक निर्णय न केल्यास मुख्यमंत्र्यांना महायुतीला धनगर समाजाने दाखवलेला आहे की 11 लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचे परिणाम ह्या भोगावे लागलेले आहेत आणि येत्या विधानसभेच्या आत ह्या सर्व गोष्टीची पूर्तता करून आमच्या हातात आमचं प्रमुख आरक्षणाचा मुद्दा पण आहे, परंतु आरक्षणाच्या मुद्द्याखाली अनेक नेते मंडळी आमचे ह्या समाजाला दाबून ठेवत आहेत। तर पहिल्या ह्या योजना लागू कराव्यात, न केल्यास विधानसभेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। धनगर समाज हा एकमुखी महायुतीला विरोध करेल याचे मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भावना जाणून घेऊन त्वरित निर्णय घ्यावा। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।